ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे कमला एकादशी. अधिक महिन्यामध्ये येणारी एकादशी खास आणि पुण्यदायी मानली जाते, कारण की ही एकादशी 3 वर्षातून एकदा येते. त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता या एकादशीची आपण व्रतकथा जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी सामान्य एकादशींपेक्षा अनंत पटीने अधिक फलदायी मानल्या जातात. हा योग फक्त 3 वर्षातून एकदाच येत असल्याने आध्यात्मिक उन्नतीसाठी याचे विशेष महत्त्व आहे. अधिक मासातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्याने कीर्ती, वैभव आणि संतती सुख प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. हे व्रत भक्ताला वैकुंठ प्राप्तीचे अधिकारी बनवते आणि जीवनातील भौतिक दुःख दूर करते. शास्त्रांमध्ये वर्णन आहे की पुरुषोत्तम मासातील या दोन्ही एकादशींचे व्रत करून भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम स्वरूपाची पूजा केल्यास शेकडो अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञाइतके पुण्य लाभते. या तिथींना व्रतासोबत दीपदान, अन्नदान आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा जप केल्यास पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि साधकाच्या जीवनात सुख समृद्धी नांदते अशी देखील श्रद्धा आहे. आता आपण कमला एकादशीची व्रतकथा जाणून घेऊया. त्रेतायुगात महिष्मती नगरीवर राजा कार्तवीर्य राज्य करत होता. त्याला अनेक पुत्र होते, परंतु रावणाने त्याला युद्धात बंदी बनवल्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले. या संकटातून मार्ग काढण्यासाठी राजाची पत्नी राणी पद्मिनी हिने सती अनुसयीच्या सल्ल्यानुसार अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशीचे व्रत केले. तिने पूर्ण निष्ठेने विष्णूची आराधना व जागरण केले. या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी राणीला तिन्ही लोकात विजयी होणाऱ्या तेजस्वी पुत्राचे वरदान दिले. त्या पुत्राने नंतर रावणाचा वध करून राजा कार्तवीर्याची सुटका केली असं देखील म्हटलं जातं आणि तेव्हापासून हे एकादशीचं व्रत केलं जातं. तसेच या एकादशीच्या दिवशी अधिक मासामधील कथा ऐकणे याला देखील खूप महत्त्व आहे. तर मी तुम्हाला अधिक मासामधील एक कथा सांगणार आहे. कमेंटमध्ये एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. सौभाग्य नावाच्या नगरीमध्ये चित्रभाऊ या नावाचा एक राजा राज्य करत होता. तो शूरवीर व पराक्रमी होता. या सश्रद्ध राजा श्रीकृष्ण भक्तीचे विलक्षण असे प्रेम होते. एक दिवस या राजाकडे अगस्त्य नामक ऋषींचे अचानकपणे येणे झाले. राजाने पुढे होऊन त्यांचे नम्र स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची उत्तम प्रकारे पाद्यपूजा केली. राजाचे ते आतिथ्य त्याच्यासारख्या कृष्ण भक्ता भेटेने अगस्त्य ऋषींनाही मोठा आनंद झाला. ते म्हणाले, हे राजन, तू खरोखरच भाग्यवान आहेस. तुझ्यासारख्या श्रीकृष्ण भक्तास भेटून आज मलाही परम संतोष झाला आहे. राजाला अनेक मंगल आशीर्वाद देत असतानाच चित्रबाहू राजाची धर्मपत्नी राणी चंद्रकला हिनेही पुढे होऊन ऋषीवरांचे दर्शन घेतले. सौभाग्यवती भव, सुखी भव असा ऋषींनी तिला आशीर्वाद दिला. तेव्हा विनयाने पुढे होत राजा चित्रबाहूने ऋषींना असा प्रश्न विचारला की, ऋषीवर, मला हे वैभव, हे राज्य, हे सुख, अशी सुशील पत्नी, हे सर्व कशामुळे प्राप्त झाले असेल? माझ्या कोणत्या पूर्वपुण्याईचे हे फळ असेल? तेव्हा अगस्त्य ऋषी राजाला म्हणाले, राजा, त्यासाठी प्रथम मला माझ्या दिव्य दृष्टीने तुझ्या गतजन्माचा शोध घ्यावा लागेल. असे म्हणून अगस्त्य मुनींनी ध्यान लावले. ते आपल्या दिव्य दृष्टीने राजा चित्रबाहूचा गतजन्म इतिहास शोधू लागले. असाच थोडा वेळ गेला. मग आपल्या त्या समाधी अवस्थेतून जागे होत ऋषी राजास म्हणाले, हे राजन, तुझ्या गतजन्माचा जो भाग मी आता माझ्या दिव्य दृष्टीने पाहिला, तोच मी आता तुला निवेदन करतो. ऐक. हे राजा, गतजन्मी तू चमत्कार नावाच्या एका नगरीत राहत होतास. तुझे नाव मणिग्रीव असे होते. तू एक पापी आणि दुराचारी मनुष्य होतास. तू अनेक प्रकारची पापकर्मे केली होतीस. त्यात चोरी, व्यसन, फसवाफसवी, लबाडी, हिंसा, अपहरण यांसारख्या पापकर्मांचा समावेश होता. तुझ्या या सर्व दुर्गुणांवर पांघरून घालून
तुझी धर्मपत्नी ही तुला साथ देत होती. तुझ्या जातभाई एका अपराधाची शिक्षा म्हणून तुला जातीबाहेर काढले. राजाने तुझी सर्व संपत्ती मालमत्ता जप्त करून तुला नगराबाहेर हकलून दिले. त्या नगरीजवळच्या एका घनदाट जंगलात तुम्ही दोघे राहू लागला. कधी एखाद्या प्राण्याची शिकार करून त्यांचे मांस खाऊन, तर कधी कंदमुळे फळे खाऊन तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू लागला. एक दिवस मणिग्रीव म्हणजे तू अशीच काही कंदमुळे आणि फळे गोळा करून तुझ्या झोपडीकडे परत येत असताना तुला वाटेत एक उग्रदेव नावाचे तपस्वी तहान भुकेने श्रमाने व्याकुळ होऊन मूर्छित पडलेले दिसले. तू त्या तपस्व्यास तसे तुझ्या झोपडीजवळ पडलेले पाहिलेस आणि तुझ्या मनात त्यांच्याबद्दल दया करुणा उत्पन्न झाली. तू त्यांना उचलून आणले, झोपडीत निजवलेस. त्यांच्या अंगावर शीतल जलाचा शिडकाव करून त्यांना सावध केलेस. त्यांची ती अवस्था ओळखून तुम्ही दोघांनी त्यांना पाणी दिले, फळे खायला दिली आणि तुम्ही त्यांचे अंग दाबून देण्याची सेवा करू लागलात. एकीकडे तू मोठ्या विनयाने त्यांची विचारपूस केलीस. त्या आदरातिथ्याने, फलाहाराने, जलपानाने ते उग्रदेव नावाचे तपस्वी ताजेतवाने झाले. मोठ्या आनंद उत्साहाने उठून बसले. तुम्ही त्यांना वंदन केले. कल्याणमस्तु असा त्यांनी तुम्हा दोघांना आशीर्वाद दिला. त्यानंतर स्वतःची ओळख करून देताना ते तुला म्हणाले, वा सद्गृहस्था, अरे मी एक तपस्वी आहे. माझे नाव उग्रदेव. मी एका खास पर्वणीसाठी प्रयाग क्षेत्री निघालो आहे. वाटेत प्रवास करत करत मी या जंगल प्रदेशात आलो, कारण माझा रस्ता चुकला होता. मला अतीव श्रमामुळे, तहान आणि भुकेमुळे ग्लानी आली होती. मी मूर्छित होऊन पडलो. पण तुझ्यासारख्या देवमाणसाची भेट माझ्या नशिबात लिहिलेली होती. म्हणूनच की काय तुझी भेट झाली. तू माझे उत्तम आदरातिथ्य केलंस. त्याने मी संतुष्ट आणि समाधानी झालो आहे. पण हे जीवा, तुम्ही दोघे इथे या जंगलात, या झोपडीत कसे? तुम्ही नगरात का राहत नाही? उग्रदेवाने मोठ्या प्रेमाने तो तसा प्रश्न विचारला आणि एका क्षणात मणिग्रीवाच्या डोळ्यावरून त्याचा चित्रमय जीवनपट सरकला. तो सद्गतीत होऊन पुढे होत त्या तपस्व्यांचे चरण धरत म्हणाला, नाही महाराज, मी तुम्ही म्हणता तसा देव माणूस नाही. मी सज्जन सदाचारी नाही. मी एक असे म्हणून डोळ्यांतील पश्चातापाच्या एकेका थेंबाबरोबर मणिग्रीवाने आपला सर्व पूर्व इतिहास त्यांना निवेदन केला. तसेच अंती त्याने त्यांना अशी विनंती केली की महाराज, माझ्या अनंत पापाचा नाश होईल. माझेही दुःख, दारिद्र्य आणि एकाकी जीवन सुधारेल. माझ्या पदरीही काही पुण्याची शिदोरी बांधली जाईल. माझे सुद्धा एक पारमार्थिक जीवन सुखा समाधानाचे होईल. असा जर एखादा उपाय असेल तर आपण कृपा करून ते मला सांगा. नारायण ऋषी नारदांना सांगतात की, नारदा, मानवी जीवन हा असा दैवाचा खेळ आहे. इथे सज्जन दुर्जन होतात, तर कधी कधी जीवनातील एखादी छोटीशी घटनाच पापी, दुराचारी, अधर्मी जीवांच्या जीवनात सुद्धा एक महान परिवर्तन घडवून जाते. उग्रदेव तपस्वियाने मणिग्रीवास त्याचा पूर्व इतिहास विचारला. तेव्हा आपल्या जीवनातील गतकालाचे पुन्हा एकदा स्मरण करत तो सांगू लागला, महाराज काय सांगू, खरं तर मी या जवळच्या चमत्कार नगरीमधला पूर्वीचा एक धनिक माणूस. माझी वृत्ती उदार आणि परोपकारी होती, पण चिखलाच्या स्पर्शाने स्वच्छ पाणी पण गढूळ व्हावे तसे माझे झाले. ग्रहदशेच्या फेऱ्यात माझी बुद्धी फिरली. मी स्वैराचारी, दुराचारी, पातकी, घातकी झालो. मी चांगला मार्ग सोडला आणि अधर्म, अनिती, अनाचार, अत्याचार या वाम मार्गास लागलो. दिवसेंदिवस माझे अधिकाधिक अधपतनच घडत गेले. व्याभिचार, खून, अत्याचार यांनी मी पार कलंकित झालो. माझे आप्त समाज बांधव यांनी मला जातीतून वाळीत टाकले. राजाने माझी सर्व संपत्ती, मालमत्ता जप्त करून घेतली आणि मला आपल्या नगराच्या सीमा पार केले. त्यानंतर मी आणि माझ्या सर्व परिस्थितीत सुद्धा जी माझ्याशी प्रामाणिक राहिली, जिने माझी जीवनसाथ खऱ्या अर्थाने सोडली नाही, ती माझी धर्मपत्नी आणि आम्ही इथे या जंगलात येऊन ही छोटी झोपडी बांधून राहू लागलो. महाराज, मला माझ्या केलेल्या सर्व निंद्य कृत्यांबद्दल पश्चाताप होतो आहे. मी घोर पापी आहे, दुःखी, दरिद्री, अभागी आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि हे पाप, ताप, दैन्य दूर करणारा जर एखादा प्रभावी उपाय असेल तर मला सांगा. त्यावर उग्रदेव जवळ येऊन मणिग्रीवास म्हणाले, बाबा रे, असे दैवयोगाने काही वाईट साईट घडलं तरी माणसाचा जो मूळ स्वभाव आहे, त्याची जी खरी वृत्ती आहे ती त्याला गप्प बसू देत नाही. तू सुद्धा मूळचा उदार आणि परोपकारी वृत्तीचा.
तूच मला आता तसं सांगितलंस होय ना? म्हणूनच आज तुझ्यातील त्या परोपकारी वृत्तीने तूच मला उचलून आणण्याची, पाणी पाजण्याची, फलहार करून संतुष्ट करण्याची दयावान आणि परोपकारी कृती तुझ्या हातून घडवली. बा मणिग्रीवा, आता चिंता करू नकोस. तुझा भाग्योदय जवळ आला आहे. आता मी काय सांगतो ते नीट ऐक आणि तसे आचरण करून पुन्हा आनंदाचे, सुखाचे जीवन जग. हे बघा, आता लवकरच अधिक मास येत आहे. त्या अधिक मासात केलेल्या व्रताचे मनुष्यास अनेक पटीने जास्त फळ मिळते. या महिन्याला श्रीकृष्णाने आपले नाव दिले आहे. हा मास अल्पसेवा आणि शीघ्र सेवा देणारा आहे. खरं म्हणजे या महिन्यात करता येण्यासाठी अनेक दानाधीन कर्मे आहेत, पण तुम्हाला ती शक्य नाहीत. तुम्ही फक्त एकच करा. हा अधिक मास सुरू झाला की कृष्णासमोर अखंड दिवा लावा. कृष्णाचे साधे श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण असे नामस्मरण करा. मनोभावे तुम्ही जर हे दीप लावण्याचे आणि नामस्मरणाचे व्रत केले तर तो नारायण नक्कीच तुमच्यावरती कृपा करेल. तुम्ही पुन्हा सुखी समाधानी व्हाल. इतके सांगून त्या तपस्वियाने दोघांचा निरोप घेतला आणि सोबत त्यांनी प्रेमाने दिलेली शिदोरी घेऊन प्रयाग क्षेत्राकडे निघून गेले. पुढे खरोखर जेव्हा अधिक मास आला तेव्हा त्या दोघांनी उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे दीप आणि नामस्मरण या व्रताचे मनोभावे आचरण केले. अगस्त्य ऋषी राजास म्हणाले, हे राजन, आता मी तुला एक अंतिम सत्य सांगतो. तुम्ही दोघे म्हणजेच गतजन्मीचे मणिग्रीव आणि त्याची पत्नी आहात. त्या जन्माची कृष्ण भक्ती या जन्मीही तुझ्यात पूर्ण उतरली आहे. असो, येतो मी, असे म्हणून अगस्त्य ऋषी निघून गेले. पुढे चित्रबाहू राजा आणि राणी यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक अधिकात अनेक पुण्यकर्मे केली. पुरुषोत्तमाच्या या प्रसादाने त्या दोघांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. लक्ष्मी मातेने एक प्रश्न विचारला की, स्वामी, या अधिक मासात ज्या ब्राह्मणास दान द्यायचे तो ब्राह्मण सत्पात्री असावा हे खरे, पण सत्पात्र ब्राह्मण नेमका कोण ते आपण मला सांगा. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, हे प्रिये, जो जप तप करणारा आहे, जो ज्ञानी, अभ्यासक, विद्वान, निरंकारी, शांत, सज्जन, अल्पसंतुष्ट आहे, जो निस्वार्थी, निर्लोभी आहे, जो षटकर्मे उत्तम प्रकारे आचरणात आणणार आहे, असा जो ब्रह्मज्ञाता, तो खरा सत्पात्र ब्राह्मण होय. देवी, आता पात्र ब्राह्मण कोण? तर तप करणारा, ज्ञानी, विद्वान आणि वेदशास्त्र प्रवक्ता असे त्याचेही 3 प्रकार गुणांवरून ठरत असतात. सच्चिलता, सत्यभाषण, शुद्ध हरिभक्त, शुद्ध सात्विक आणि शाकाहारी, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण निवडून पारखून त्यात जर दान दिले तरच त्या दानाचे उत्तम फळ प्राप्त होते. साधू संत आणि सज्जनांच्या भेटीने, सत्संगाने, सहवासाने मानवी मनोवृत्ती पालटतात. सुयोग्य असे वैचारिक परिवर्तन ही अशा साधू संत भेटू जाता घडून येते. एका सुयोग्य अशा ब्राह्मणाच्या यथोचित पूजनाने, त्याची सेवा केल्याने त्रैलोक्य पूजनाचे पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणाचे धन हे कधीही चोरून व अन्यायाने हिरावून घेऊ नये. तसे केल्यास पाप लागते. ज्याप्रमाणे मी ब्राह्मणास नित्यपूज्य आणि वंदनीय मानतो, त्याप्रमाणे सर्वांनीच विप्रजनांचा सदैव आदर करावा. हे देवी, ज्याप्रमाणे आपण दान करताना तो ब्राह्मण हा सत्पात्र आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे, तसेच आपण ज्या वस्तूचे दान करतो वा करणार असू तिच्याबाबत सुद्धा फार दक्ष राहावे लागते. नाहीतर नृगराजाप्रमाणे दान करूनही जर त्यात चूक झाली तर पुण्याबरोबर पदरी पापही पडते. त्या चुकीची शिक्षाही भोगावी लागते. काय, दानातील चुकीची शिक्षा कोणाला? त्या नृगराजाला झाली का आणि कशासाठी? लक्ष्मी मातेने मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती तशी विचारणा केली. त्यावर विष्णू भगवान म्हणाले, हो देवी, हो, अगं अशी उतावीळ होऊ नकोस. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची ज्यातून उत्तरे मिळतील अशी त्या नृगराजाची कथा सांगतो ना, तू ती नीट शांतपणे ऐकून घे. ही कथा जाणून घेण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. फार फार वर्षापूर्वी, म्हणजे अगदी त्या द्वापार युगात, नृग नावाचा पुण्यवान, सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेला. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावर कृपा व्हावी, आपल्या हातून दानधर्म घडावा, पदरी पुण्य जोडले जावे यासाठी तो नृगराजा अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजाने हे असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्य पदरी गोळा केलं होतं. एका अधिक मासामध्ये मात्र काय झालं की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या नृगराजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली.
तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजास शुभ आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला. त्याने ती राजाने दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री दावे तोडून ती सरळ पळत गेली, ती नृगराजाच्या गोशाळेतच. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून एक गाय दान केले. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच धावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे, ही गाय राजाने मला काल दानात दिली होती. ती रात्री माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस, तूच माझी ही गाय चोरलीस. चल गप्प गुमान माझी गाय मला दे. असे म्हणून तो पहिला ब्राह्मण त्या दुसऱ्या ब्राह्मणासोबत भांडू लागला. तो म्हणाला, अरे मी तुझी गाय का चोरू? राजाने ही गाय मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे. ती माझी गाय आहे, मी काय तुझी गाय चोरलेली नाही. चल जा, मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून त्या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरी-तुमरी आणि शेवटी मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि आज राजाने जी गाय दान केली ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना आणि त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर नृगराजाच्या हे लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असेही सांगून पाहिले. पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनाच. तेव्हा त्या रागवलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस, तू माझा अवमान केलास, तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या नृगराजाला पुढचा जन्म मिळाला तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला. म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी जोडलेल्या पुण्याईचे त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मी देवीने काळजीच्या स्वरात विचारले. त्यावर नारायण म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नियतीचा न्याय आहे. त्याप्रमाणे दानात मिळालेली शिक्षा मी तुला सांगितली. आता त्याचा पुण्याईने उद्धार कसा झाला ते ऐक. एक दिवस भगवान श्रीकृष्णाची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे नृगराजा हा सरडा होऊन पडला होता. मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्याची दया आली. मुलांनी दर्याद वृत्तीने त्या सरड्यास विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्य झालं नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला. तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, आत अधिक मासात गोदान पुण्यपदरी जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजा नृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हाताने त्या विहिरीबाहेर काढला. प्रभूंच्या पुण्यपावन हस्तस्पर्शाने नृगराजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य देह धारण करून श्रीकृष्णास विनम्र भावे वंदन करून तो नृगराजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. वाल्मिकी ऋषींनी राजा द्रुढधन्वास ही कथा सांगितली. ते ऐकून राजानेही विनम्र भावे श्री पुरुषोत्तमास वंदन केले. त्यानंतर अधिक मासातील दीप प्रज्वलनाचे आणि दीपदानाचे महत्त्व लक्ष्मीस सांगताना भगवान विष्णू सांगतात, हे प्राणप्रिय, या मासात देव्हारा, मंदिरे, नदीचे घाट अशा ठिकाणी लहान मोठे असंख्य दीप लावून तो परिसर प्रकाशमान करणे याला मोठे महत्त्व आहे. हे दिवे, त्याच्या वाती तो किती दिवस तेवत ठेवायचा या संदर्भात शास्त्र असे सांगते की अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून असे दीप लावण्यास प्रारंभ करावा. दीप लावण्यापूर्वी मंगल स्नान करावे. उष्ण पाण्याने स्नान केल्यास जर एकपट पुण्य लाभत असेल तर तेच स्नान थंड पाण्याने केले तर दुप्पट फळ लाभते. विहिरीच्या पाण्याचे स्नान 4 तर मोठ्या वाफीच्या पाण्याचे स्नान 8 पटीने पुण्य देते. जर झऱ्याच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 नदीच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 आणि त्या पुण्याच्या 10 स्नान हे महानदीच्या पाण्याने स्नान केले असता प्राप्त होते. अधिक मासातील स्नान करत असताना पवित्र अशा नद्यांच्या नामाचा उच्चार करावा. आपण जणू काही त्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करत आहोत अशी कल्पना करावी. अधिक मासातील असे पवित्र स्नान घडले तर 7 जन्मातल्या पापाचा क्षय होतो. सप्ताहभर असे स्नान केले तर 10, 15 दिवस केले तर 100 आणि जर संपूर्ण महिनाभर असे पवित्र स्नान केले तर सहस्र जन्मातील पापे दूर होतात, नष्ट होतात. या महिन्यात नैराश्य, आळस, अंधश्रद्धा यांनी बळावलेला एखादा माणूस जर हे कोणतेच पुण्यकारक कर्म करत नसेल
तर तो खरोखरच घोर पापी समजावा. पवित्र मंगल स्नान केल्यावर उपासकाने मनापासून भगवान पुरुषोत्तमाची श्रीकृष्णाची पूजा करावी. देवासमोर एक तांब्याचा दीप ठेवावा. त्यात 5 अंगुळे लांब अशा 7 वाती घालाव्यात. त्या दिव्यामध्ये तेल अथवा तूप घालावे. प्राधान्य हे तुपास द्यावे. तो दीप एका कुंभावर स्थापित करावा. प्रथम दीप प्रज्वलित करून त्यास हळद, कुंकू, फुले, अक्षता व्हाव्यात. त्या दीपास हात जोडून नम्रपणे प्रार्थना करावी. प्रार्थना साधारणपणे अशा स्वरूपाची असावी की, हे भगवान पुरुषोत्तमा, मी माझ्या जीवनातील सर्व नैराश्य, अज्ञान, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी तुझ्या नावाने हा दीप लावत आहे. या दीपाचे मी दान करणार आहे. त्याचे पुण्य मला लाभावे. मला ज्ञान प्राप्त व्हावे. जन्ममरणाचे फेरे चुकून मोक्ष प्राप्ती व्हावी. अशा प्रकारे अधिक मासात प्रज्वलित केलेला, पूजन केलेला दीप संपूर्ण महिनाभर प्रयत्नपूर्वक सातत्याने तेवत ठेवावा. या अखंड दीप प्रज्वलनाने उपासकास तेज, धन, मोक्ष, सौभाग्य, आरोग्य, संतती, मान, सन्मान, कीर्ती प्राप्त होते. असा हा 1 महिनाभर पूजन, प्रज्वलन, प्रार्थना केलेला दीप उपासकाने नंतर देवस्वरूप एखाद्या ब्राह्मणास किंवा देव मंदिरात दान करावा. अधिक मासामधील दीपदानाचा महिमा फार मोठा आहे. पुढे नारायण याच दीपाचे महत्त्व सांगणारी एक पुरातन कथा देवी लक्ष्मीस निवेदन करतात की, ती कथा अशी आहे की, सरस्वती नदीच्या काठावर एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो सश्रद्ध ईश्वर भक्त होता. तो जरी गावातल्या 4 घरी भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता, तरी तो नेहमी हरिचिंतन करत असे. एकदा असाच अधिकाचा महिना आला. त्याने त्या महिन्यात आपल्या घरातील देवापुढे दीप लावण्याचा, त्याचे पूजन व नंतर दान करण्याचा संकल्प केला. तो रोज देवापुढे दिवा लावून समोर बसून देवाचे भजन करत होता. होता होता एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी सुशर्माने भगवान पुरुषोत्तमाची पूजा केली. रात्री हरिकथा, नामसंकीर्तन, जागरण केले आणि तो झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास एक उंदीर दिव्यातील मंदाऊ पाहणारी वात खाण्यासाठी तिथे आला. उंदराची जराशी खुडबुड झाली आणि त्या आवाजाने सुशर्माचे घरातील मांजर जागे झाले. त्याने समोर उंदरास पाहिले. मग काय, मांजराने ती शिकार टिपण्यासाठी त्याच्यावरती झडप घातली. त्या मांजराच्या धक्क्याने दीपामधील वात थरथरली. वातीवरची काजळी दूर झाली. हळूहळू मंदाऊ पाहणारी वात पुनश्च छान प्रज्वलित झाली. द्वादशीचा दिवस उजळला. सुशर्मा नदीवर स्नानास गेला. तो स्नान करून परत येऊन पाहतो तर त्याचे मांजर अंगणात मृत होऊन पडलेले. या मांजराला हे काय झाले असा विचार तो करू लागला. खरं म्हणजे झालं असं होतं की त्या मांजराच्या हातून मंदावणारा तो अधिक मासातील दीप पुन्हा प्रकाशित झाला. त्या मांजराच्या हातून घडलेल्या सत्कर्माने त्या मांजराचा मृत्यू होऊन तो त्या योनीतून मुक्त होत स्वर्गात गेला. सुशर्माचे ते अधिक मासातील दीप प्रज्वलन, पूजा, ईश्वर चिंतनाचे पुण्य त्यास मरणोत्तर कामी आले. त्याला जीवनात धन, संपदा, सुख, शांती ही तर मिळालीच, पण मृत्यूनंतर तो पुरुषोत्तमाच्या गोलोकी जाता झाला. हे देवी, अधिक मासातील दीप तेवत ठेवण्याचे हे असे फळ आहे बरं. वाल्मिकींकडून या अशा एक अधिक मासाच्या पुण्यदायी कथा ऐकत असताना राजा दृढधन्वा हा मनी संतोष पावत होता. त्यानंतर लक्ष्मीदेवीने त्यांना असा प्रश्न केला की, स्वामी, अधिक मासात दीप प्रज्वलनाचे व्रत करण्याचे महत्त्व, त्याचे फळ हे तुम्ही मला सांगितले. त्याच संदर्भात माझी अजून एक शंका आहे. ती अशी की, ज्याने असे व्रत केले वा करेल त्यास त्याचे उत्तम फळ हे तर मिळणारच, पण जर कोणी दृष्टबुद्धीने असा एखाद्याने लावलेला दीप मुद्दाम विझवला, शांत केला तर काय होते? त्यावर नारायण तिला सांगू लागले, हे देवी, पूर्वी मथुरा नगरीमध्ये एक शाकली नावाचा धार्मिक सज्जन आणि ईश्वरनिष्ठ असा ब्राह्मण राहत होता. त्याला 2 भार्या होत्या. थोरलीचं नाव विमला तर धाकटीचं नाव सुशीला. पुढे एकदा काय झाले, असाच पुण्यकारक अधिक मास आला. सुशीलेने यमुनेवर स्नानास गेले असता तिथे अधिक मास पर्वणी साधून अनेक सश्रद्ध भाविक स्त्री पुरुषांना स्नानास आलेले पाहिले. घरी येताच तिने आपल्या पतीकडे तो विषय काढला. त्यावर शाकलीने तिला अधिक मासातील स्नान आणि दीप प्रज्वलन, दीपदान याचे महत्त्व सांगितले. तेव्हा सुशीलेने आपल्या पतीकडे स्नानाबरोबर अधिक मासानिमित्त दीप लावण्याचा संकल्प केला. पुढे रोज सकाळी उठून लवकर स्नानात जावे, पती सेवा करावी, घरातील कामे धामे करावीत, दीपपूजा करावी, सकाळ संध्याकाळ अखंड दीप तेवत राहावा म्हणून त्याची नीट तेलवात करायची.
याचा नेम चालू झाला. विमलाने सुशिलेला असा दीप लावण्याचे व्रत करताना पाहिले. आता हिला एकटीलाच याचे फळ मिळणार. तिचे मन सवती मत्सराने जळायला लागले. तिने असा विचार केला की आपण जर तिच्या व्रतात मोडता घातला, लावलेला दीप भिजवला, तर आपोआप तिचे व्रतही मोडेल आणि तिला त्याचे पापही लागेल. असा विचार करून तिने नाना प्रयत्न करण्यास सुरुवात केली. बिचारी सुशिला जरा का इकडे तिकडे गेली की विमला कधी फुंकर घालून, कधी दिव्याची वात मागे ओढून, तर कधी या ना त्या कारणाने त्या लावलेल्या दिव्यातील तेल सांडून तो लावलेला दिवा मुद्दाम विझवीत असे. हे असे झाले तरी हा सारा प्रकार विमला करत असेल असे कधीच सुशिलेच्या मनात यायचे नाही. ती आपली तसे काही घडेल तर देवासमोर जायची, चुकले माकले क्षमा कर अशी प्रार्थना करायची आणि पुन्हा तो विझवलेला किंवा शांत झालेला दिवा पुन्हा प्रज्वलित करायची. विमलेचे प्रत्येक प्रयत्न तिने शांती राखून मोडून काढले. होता होता तिची अधिक मासातील दीप लावण्याची ती व्रतपूजा शेवटास आली. त्या दिवशी तिने या दीपाबरोबरच आणखी काही तांब्याचे दिवे व्रत सांगतेच्या निमित्ताने पुरुषोत्तम रूपी ब्राह्मणांना दान दिले. त्यांनी सुशिलेस तोंड भरून उत्तम आशीर्वाद दिले. या व्रत सांगतेने सुशिलास ऐहिक व परलौकिक अशा दोन्ही ठिकाणांच्या सुखांचा लाभ झाला. पण दृष्टबुद्धीने सवती मत्सराने दीपपूजेत सतत अडथळे आणणाऱ्या, दीप भिजवणाऱ्या विमलेस पुत्र निधनाचे दुःख, अंधत्व, नरक यातना इतकेच नव्हे तर पुढेही अनेक हलक्या व नीच जाती कुळात योनीत जन्म घ्यावे लागले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.